नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि बघा, नेहमीप्रमाणेच आपण या व्हिडिओमध्ये काही जीकेचे क्वेश्चन, त्याचप्रमाणे मराठीचे क्वेश्चन, मराठी व्याकरणाचे क्वेश्चन इथे घेऊन आलेलो आहेत, जे की सर्व एक्झामसाठी खूप उपयुक्त आहेत. जसे की पोलीस भरती असेल, तुमची DEDची TET असेल किंवा टेट एक्झाम असेल, कोणतीही एक्झाम असली तरी तिथे लँग्वेज असतेच आणि त्याचप्रमाणे जीके पण असतं. त्यामुळे आपण इथे हे दोन्ही प्रकारचे क्वेश्चन इथे घेऊन आलेलो आहेत. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे आपला, खालीलपैकी कोणते धरण लॉईड धरण म्हणून, इथे लॉईड धरण आहे म्हणून ओळखले जाते. तर लॉईड धरण म्हणून कोणते धरण ओळखले जाते, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, भाटघर धरण हे लॉईड धरण म्हणून ओळखले जाते. तर लॉईड धरण म्हणून का ओळखले जाते, कारण हे धरण मुंबई इलाख्याचे जे गव्हर्नर होते लॉईड, यांचं नाव त्यांना ह्या धरणाला देण्यात आलेलं आहे. बघा, हे धरण वेळवंडी नदीवर आहे, जे की पुणे जिल्ह्यात आहे ती नदी. आणि हिची म्हणजे ह्या धरणाचं बांधकाम केव्हा झालेलं आहे, तर 1928मध्ये या धरणाचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. आणि तत्कालीन जे मुंबई इलाख्याचे गव्हर्नर होते लॉईड, यांच्या नावावरून याला लॉईड धरण असं नाव देण्यात आलेलं आहे. तसंच भंडारदरा जे धरण आहे, तर भंडारदरा धरण हे कुठे आहे, तर हे प्रवरा नदीवर आहे, जे की अहिल्यानगर म्हणजेच जुनं अहमदनगर जे आहे इथे हे धरण आहे. तसंच पानशेत धरण, आणि याला भंडारदरा धरणालाच दुसरं नाव काय आहे, विल्सन डॅम हे धरणाला दुसरं नाव आहे, हे पण लक्षात असू द्या. तसंच पानशेत धरण जे आहे, तर पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यात आहे, जी की अंबी नदीवर हे पानशेत धरण आहे. तसंच चाणकपूर धरण कुठे आहे, तर ही गिरणा नदीवर आहे. गिरणा नदीवर हे चाणकपूर धरण असून हे नाशिक जिल्ह्यात आहे, तर बघा, अशा प्रकारे हे 4 धरण कुठे आहेत आणि ते कोणत्या नदीवर आहेत याची डिटेलमध्ये आपण इथे माहिती पाहिलेली आहे. जेणेकरून आपण का बरं असं डिटेलमध्ये पाहतोय किंवा 4 ऑप्शन पाहतोय, कोणतीही एक्झाम द्यायची असेल तर आपल्याला पेपर अनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा आपण पेपर अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला त्या पेपरचा किंवा ते परीक्षेचा पॅटर्न समजून येतो. आणि भरपूर क्वेश्चन जे असतात, ऑनलाईन क्वेश्चन, ते रिपीट होत असतात. म्हणजे ही जी आपल्याला अशी एक्झाम आहे, कोणतीही स्पर्धा परीक्षा जी असते त्याच्यामध्ये भरपूर क्वेश्चन रिपीट पण होतात. आणि ॲनालिसिस केल्यामुळे आपल्याला 4ही बाजूनी, 4ही अँगलनी विचार करता येतो. त्यामुळे आपण अशा प्रकारे इथे पेपरचं ॲनालिसिस करत आहोत. तर बघा, दुसरा क्वेश्चन आहे, भारताच्या आर्थिक नियोजनाचे कोणते उद्दिष्ट नाही. तर आर्थिक नियोजनाचं कोणतं उद्दिष्ट नाही, त्यामुळे आपण अगोदर ऑप्शन वाचून घेऊया. तर बघा, पहिलं आहे लोकसंख्या वाढ, दुसरं आहे औद्योगिक वाढ, तिसरं आहे स्वावलंबन आणि चौथा आहे रोजगार निर्मिती. तर बघा, आर्थिक नियोजन करायचं म्हटल्यावर औद्योगिक वाढ तर त्यामध्ये झाली पाहिजे, यासाठी नियोजन केलं जाईल. तसंच स्वावलंबन पण झालं पाहिजे, यासाठी पण नियोजन केलं जाईल. आणि रोजगार निर्मिती देखील झाली पाहिजे. आर्थिक नियोजनामध्ये हे तिन्ही घटक येतात, परंतु येत काय नाही, तर लोकसंख्या वाढ. त्यामुळेच आपलं ह्याचं कोणतं उद्दिष्ट नाही, तर लोकसंख्या वाढ हे उद्दिष्ट नाही, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तर बघा, आता पुढचा क्वेश्चन पाहूया. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे. तर बघा, जे आपलं महाराष्ट्र आहे त्याचं पठार जे आहे त्याची सरासरी उंची किती आहे, अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. आणि हा पश्चिम महाराष्ट्र, इकडं कोकण आहे, हा भाग, ही सह्याद्री पर्वत आहे. आणि सह्याद्री पर्वताचा इकडचा जो भाग आहे, हा इकडचा भाग, याला आपण महाराष्ट्र पठार असं म्हणतो. तर प्रश्न हाच विचारला की महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे. ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, 450 मीटर एवढी महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची आहे. तर बघा, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे. पूर्व पश्चिम म्हणजे ही झालं पूर्व, ही झालं पश्चिम, ही झालं उत्तर दिशा आणि ही झालं दक्षिण. तर पश्चिम आणि पूर्व पश्चिम जर अशी लांबी विचारली आपल्याला, तर ही किती आहे, तर ही आहे 750 किलोमीटर. आणि उत्तर दक्षिण, महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जर रुंदी विचारली तर ही किती आहे, तर ही आहे 700 किलोमीटर. आणि उंची तर पठाराची उंची तर आपण पाहिली 450 मीटर. तसंच महाराष्ट्राचं जर क्षेत्रफळ विचारलं तर ते आहे 2.76 लाख चौरस किलोमीटर एवढंही महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. तर योग्य विधान कोणतं आहे बघा. आता पहिलं ऑप्शन आहे, स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट 1948मध्ये नेमली. तर हे विधान योग्य आहे का, तर नाही. कारण ही जे विधान आहे कशामुळं अयोग्य आहे, तर जी राष्ट्रीय उत्पन्न समिती 1948 दिले, तर हे 1948 नसून 1949मध्ये ही समितीची नेमणूक झालेली आहे. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तसंच दुसरं विधान काय बघा,
प्राध्यापक D.R. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते. तर प्राध्यापक D.R. गाडगीळ हे अध्यक्ष नसून हे सदस्य होते, परंतु अध्यक्ष कोण होते मग? तर अध्यक्ष होते P.C. महालनोबिस. प्राध्यापक C. महालनोबिस हे तिचे कोण होते? अध्यक्ष होते. त्यामुळे आपल्याला प्रश्न काय विचारला आहे? कोणतं योग्य विधान आहे? तर हे दोन्ही योग्य नाही, म्हणजेच ऑप्शन डी आपलं अ आणि ब अयोग्य हे असणार आहे, ऑप्शन डी. तर बघा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मिती केंद्र कोठे उभारले जात आहे? तर अशा प्रकारचं जे चित्र निर्मिती केंद्र आहे तर हे कोल्हापूरमध्ये उभारलं जात आहे, म्हणजेच अ ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? तर 1949 मध्ये पुणे इथलं जे विद्यापीठ आहे, पुणे प्रादेशिक विद्यापीठ याची स्थापना झालेली आहे. तसंच मुंबई विद्यापीठाची स्थापना केव्हा झाली? तर 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. तसंच अमरावती विद्यापीठ जे आहे ह्याची स्थापना केव्हा झाली? तर 1983 मध्ये याची स्थापना झालेली आहे. आणि कोल्हापूर विद्यापीठ आहे 1962 मध्ये याची स्थापना झालेली आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. महाराष्ट्रात पानझडी वृक्षांची अरण्ये मुख्यत्वे कोठे आढळतात? तर महाराष्ट्रात पानझडी वृक्षाची अरण्ये कुठे आढळतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे क ऑप्शन. विदर्भामध्ये अशा प्रकारे पानझडी वृक्ष आढळून येतात. तर कोकणामध्ये कोणते आहेत? सदाहरित वृक्ष असतात. तसंच मराठवाड्यात जर विचारलं तर मराठवाड्यात कोणती वृक्ष असतात? काटेरी वने असतात. तर बघा पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाचे वैशिष्ट्य म्हणजे डॅश डॅश ऐक्य होय. तर कोणाचं ऐक्य होतं? 1857चं उद्दिष्ट काय होतं? तर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य हे त्याचं उद्दिष्ट होतं, म्हणजेच क ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. तसंच पुढचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याशी असलेली महाराष्ट्राची सीमा सर्वाधिक लांबीची आहे? तर बघा जी आपली महाराष्ट्राची सीमा आहे ती सर्वाधिक कोणत्या राज्याशी जास्त लागून आहे? तर ही उत्तरेचा जो भाग आहे, मध्य प्रदेश उत्तरेला असल्यामुळे, तर मध्य प्रदेशची जी सीमा आहे ती सर्वाधिक लांबीची असल्यामुळे आपलं डी ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर पुढचा प्रश्न पहा, ब्रिटिशांचे आर्थिक धोरण डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. तर बघा ब्रिटिशांचे आर्थिक धोरण कसं होतं? ब्रिटिशांना आपल्या भारतातलं जे संपत्ती आहे ती लुटून त्यांच्या ब्रिटनमध्ये घेऊन जायची होती. त्यामुळे त्यांचं आर्थिक धोरणही त्याच पद्धतीचं होतं, म्हणजेच संपत्तीचा निचरा हे त्यांचं आर्थिक धोरणाचं नाव आहे. संपत्तीचा निचरा म्हणजेच बी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पहा, रत्नागिरी जिल्हा विभाजन कधी झाले? तर रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन झालं 1 मे 1981 साली, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालसा धोरणाची पद्धत कोणी सुरू केली? तर खालसा धोरणाची पद्धत सुरू केलेली आहे लॉर्ड डलहौसी, म्हणजेच पहिलं ऑप्शन इथे करेक्ट आहे. लॉर्ड डलहौसीने खालसा धोरणाची पद्धत सुरू केलेली आहे. आणि कोणते कोणते संस्थान त्यांनी खालसा केले होते? तर हे पण जरा 2-3 तरी लक्षात ठेवा. ॲटलिस्ट आपल्या महाराष्ट्रातलं कोणतं आहे? सातारा 1848 मध्ये. सातारा 1848 मध्ये यानं खालसा केलं होतं. तसंच दुसरं आहे जैतपूर हे 1849 मध्ये खालसा केलं होतं. तसंच संबलपूर हे 3 लक्षात असू द्या मित्रांनो. संबलपूर केव्हा खालसा केलं होतं? तर संबलपूर खालसा केलं होतं 1849 मध्येच हे देखील खालसा केलं होतं. म्हणजे ॲटलिस्ट हे 3 लक्षात असू द्या. सातारा, जैतपूर आणि संबलपूर हे लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने आहेत. तर बघा आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारताच्या आर्थिक विकासासाठी योजना आयोगाची स्थापना डॅश डॅशमध्ये करण्यात आली. तर बघा भारताचा आर्थिक विकास करण्यासाठी म्हणजे ब्रिटिशांनी आपला भारत स्वतंत्र झाला ब्रिटिशापासून, त्यानंतर वेगवेगळे म्हणजे घटना घडत गेल्या आपल्या इंडियामध्ये. आणि त्याच प्रकारे ही एक घटना आहे, आर्थिक विकासासाठी एक योजना आयोग स्थापन करायचा होता. आणि त्याची स्थापना केव्हा झाली? तर 1950 मध्ये याची स्थापना झालेली आहे, म्हणजेच बी ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. यालाच भारतीय नियोजन आयोग असं पण म्हणतात. स्थापना 1950 साली झालेली. आणि ह्याचं कार्य काय आहे? तर पंचवार्षिक योजना तयार करणे, अशा प्रकारे त्याचं कार्य आणि त्याची स्थापना आपण इथे पाहिलेली आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत? तर बघा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जो आहे त्याचे लाभार्थी कोण कोण आहेत? तर बघा पहिल्या ऑप्शनमध्ये दिले अल्पभूधारक शेतकरी, तसंच अत्यल्पभूधारक शेतकरी,
नंतर भूमिहीन शेतकरी आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी सर्व. तर बघा अशा प्रकारे जेव्हा क्वेश्चन येतो, म्हणजे मी त्याला तुम्हाला तुक्का मारायला नाही सांगत आहे, परंतु बऱ्याचदा अशा प्रकारे जेव्हा क्वेश्चन येतो तेव्हा वरीलपैकी सर्व जर तुम्हाला येत नसेल आणि काहीच लॉजिक लागत नसेल तर वरीलपैकी सर्व करायला हरकत नसते, कारण बऱ्याचदा असं उत्तर तिथे येऊन जातं. तर अल्पभूधारक शेतकरी हे तर लॉजिक लागतंय, किंवा आपल्याला जरी माहिती नसलं तर एकात्मिक ग्रामीण विकास करायचा त्यांना. ग्रामीण विकास करायचा असेल तर अल्पभूधारक शेतकरी त्याच्यामध्ये येणारच आहेत. तसंच अत्यल्पभूधारक शेतकरी देखील त्याच्यात येणार आहेत. आणि भूमिहीन म्हणजे ज्यांना जमीनच नाही ते शेतकरी पण त्याच्यामध्ये येणार आहेत. तेव्हाच ग्रामीण विकास होऊ शकतो. म्हणजे सर्व ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. त्यामुळे आपलं डी ऑप्शन इथे बरोबर आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र्याचे मोजमाप करण्याचे कार्य करते? तर दारिद्र्याचे मोजमाप करण्याचे कार्य कोणती नोडल एजन्सी करते? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे नियोजन आयोग. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. खालील शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द शोधा आणि गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा. तर बघा हा मराठीचा क्वेश्चन आहे. तर गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागेला काय म्हणतो आपण? पाणवठा असं म्हणतो. म्हणजेच बी ऑप्शन इथे करेक्ट आहे. पाणवठ्यावर गावातील सर्व लोक एकत्र येऊन पाणी भरत असतात बघा. प्रत्येकाच्या गावात ही पाणवठा असतो. तर बघा पुढचा प्रश्न पाहूया. खालील शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द शोधा. केलेले उपकार विसरणारा. विसरणारा म्हणजेच काय? कृतघ्न. तर 3 नंबरचा ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. केलेल्या उपकाराची जाणीव तो कधीच ठेवत नाही असा जी व्यक्ती असतो त्याला आपण कृतघ्न असं म्हणतो. परंतु जर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? कृतज्ञ. हे बघा, कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव असणारा, आणि केलेल्या उपकाराची जाणीव नसणारा तो आहे कृतघ्न. आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे 3 नंबरचा पर्याय. तर बघा पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकापेक्षा अधिक अर्थ संभवतात? तर बघा पहिला आहे शब्द राग, दुसरा आहे पुस्तक, तिसरा आहे चार आणि चौथा आहे हात. तर बघा राग हा जो शब्द आहे याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात, परंतु पुस्तक म्हणले की एकच वस्तू आपल्याला दिसते. तसं चार म्हणजे चार हा आकडा, आणि हात म्हणल्यावर आपले हात आपल्याला दिसतात. परंतु राग हा शब्द जो आहे ह्याच्यामध्ये एक कल्पना पण आहे. आणि राग म्हणजे जे आपण गीत गातो किंवा गाण्यातले जे राग असतात तर त्याला पण आपण राग म्हणतो. आणि राग या शब्दाचा अर्थ दुसरा आहे संताप किंवा राग येणे असं पण म्हणतो. म्हणजे त्याचे 2 अर्थ निघतात, म्हणून आपला करेक्ट शब्द आहे पहिल्या नंबरचा ऑप्शन. तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. पान उतारा करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर पान उतारा करणे म्हणजे काय? तर एखाद्याचं अपमान करणे किंवा एखाद्याला मान खाली होईल असं काहीतरी बोलणे, म्हणजेच त्याचं काय? अपमान करणे. म्हणजेच ह्याचं आन्सर आहे 4 नंबरचं उत्तर. तर बघा पुढचा प्रश्न आहे. शब्द लावणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या. शब्द लावणे म्हणजेच काय? तर एखाद्याला दोष देणे किंवा एखाद्याला शब्द लावणे म्हणजे आपण काय म्हणतो? एखाद्याने काहीतरी कृती केली किंवा चूक नसली केली तरी आपण त्याला उगीच दोष देत असतो, तेव्हा आपण त्याला असं म्हणतो की शब्द लावणे. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे, दोष देणे. नंतर अनल या शब्दाला समानार्थी शब्दाचा पर्याय ओळखा. तर अनल म्हणजेच काय? तर अनल म्हणजे आहे अग्नी, विस्तव, तसंच अजून पावक, वन्नी, हे सगळे शब्द त्याला समानार्थी आहेत. अनल म्हणजे काय? अग्नी, विस्तव, पावक, वन्नी. बघा अशा प्रकारे समानार्थी शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे समानार्थी शब्दावर प्रत्येक एक्झाममध्ये 1-2 क्वेश्चन असतातच. कोणतीही एक्झाम असो, राज्यसेवेपासून तर कंबाईनपर्यंत आणि खाली सरळ सेवेला पण अशा प्रकारे क्वेश्चन असतात. त्यामुळे मराठीचं ग्रामर परफेक्ट असणं गरजेचं आहे. त्यामध्ये म्हणजे व्होकॅब्युलरी जास्त महत्त्वाची आहे. म्हणजे व्होकॅब्युलरीवर खूप सारे क्वेश्चन असतात कोणत्याही एक्झामला. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एकाच अर्थाचे वेगवेगळे शब्द माहिती असणं फार गरजेचं असतं. तर अनल म्हणजे काय? वन्नी. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. तर बघा आता पुढचा क्वेश्चन आहे. कानन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर कानन हा शब्द आहे आणि ह्याचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे भूमी. भूमी म्हणजे काय? तर जमीन. आणि कानन म्हणजे काय? तर विपिन, अरण्य, जंगल, हे तिन्ही पण शब्द काननला समानार्थी शब्द आहेत. तर पुढचा क्वेश्चन पाहूयात आपण. योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा. आता काय करायचं? खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि यापैकी योग्य पर्याय ओळखून आपल्याला ही म्हण पूर्ण करायची आहे. चोराच्या मनात चांदणे. काय असतं चोराच्या मनात? अप्सरा असते का? नाही. इन्स्पेक्टर असतो का? असू शकतो, पण आपल्याला म्हण पूर्ण करायची. तर चोराच्या मनात असतं चांदणे.
म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन इथे करेक्ट आहे. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे, अल्पज्ञानाने ताठा मिरवणे म्हणतात ना डॅश डॅश. बघा आता काही लोकांकडे खूप अल्प नॉलेज असतं, म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात उतरला आहे, पहिल्याच महिन्यात त्याने एंट्री केलेली आहे, 1च महिना झाला आहे अभ्यासाला सुरुवात, पण त्याचा आवाज असा असतो की मी लगेच DC झालो, DYSP झालो किंवा म्हणजे मी काहीतरी अधिकारी झालो, असं त्याचा आवाज असतो. तर अशा प्रकारच्या लोकांना काय म्हणतात, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजेच पहिलं ऑप्शन इथे करेक्ट आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. तर बघा पुढचा क्वेश्चन आहे आपला, शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक कोण? तर शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक आहेत मोके दामले. म्हणजेच 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे, मोके दामले हे शास्त्रीय मराठी व्याकरण या ग्रंथाचे लेखक आहेत. तर बघा मित्रांनो, इथे अशा प्रकारे आपण GSचे क्वेश्चन आणि मराठीचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअरचे, मॅथ रिझनिंगचे पण क्वेश्चन ॲड करणार आहोत. तर बघा तुम्हाला या येणाऱ्या TET एक्झाम असेल किंवा टेट असेल किंवा कोणतीही एक्झाम द्यायची असेल, तुम्हाला पोलीस भरतीसाठी तर अत्यंत उपयुक्त असे हे व्हिडिओ आहेत. तुम्हाला कोणतीही स्पर्धा परीक्षेतली एक्झाम द्यायची असेल तर त्यामध्ये GK म्हणजेच GS आणि मराठीचे क्वेश्चन तर असतातच. मराठी आणि इंग्लिशशिवाय आपण कोणतीच एक्झाम क्रॅक करू शकत नाही पोलीस भरती सोडली तर. त्यामुळे हे अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना पण, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच.